ओके. आपल्याला हा पेला आहे, तो गाठी पेला आहे. त्या पेल्यामध्ये छिद्र पाडून त्याच्या आपण दोरा घातलेला आहे. आणि या दोऱ्याच्या दोन्ही टोकांना काय केलेलं आहे, हे नट लावलेले आहे. पहिला जो आहे तुम्ही एका टोकाला लावून दुसरा एका टोकाला पेल्यामधून छिद्र काढून त्याच्या पुन्हा दोऱ्याला गाठ मारलेला आहे. त्यामुळे हा दोरा काय होतो, अडकून राहतो. आणि या दोन्ही टोकाला काय बांधले, दोन नट बांधलेले आहे. ओके. आता आपण काय करायचं आहे, ह्यातला एक नट हा टेबलच्या एका टोकाला सोडायचा आहे. पेला कुठे ठेवायचा, बरोबर मधोमध ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये तो नट ठेवायचा आहे. काय होईल पहा, तर हा जो नट आहे जो पेल्यामध्ये आहे, तो पेल्यास दुसरा नट आहे, तो आपण सोडून बघू. ही युक्त होणारं कोणतं कार्य आहे ते तुम्ही सांगायचं. एक पेन्सिल किंवा पट्टी घ्यायची आणि पट्टीच्या सहाय्यानं काय करायचं, खाली जात असताना त्याला फक्त अडथळा निर्माण करायचा, तोही दोऱ्याला. बघा त्या ठिकाणी आपण काय केलं, त्या दोऱ्यावरती पट्टी ठेवली. पट्टी ठेवल्यामुळे काय झालं की गुरुत्वाकर्षण बलामुळे नट खाली खेचत होता, त्याला अटकाव केला त्या पट्टीनं. त्यामुळे इथं ज्यावेळी तो नट जात होता दोऱ्याला घेऊन, त्यावेळी आपण त्याच्यावर पट्टी ठेवल्यामुळं तो एकाच ठिकाणी स्थिर राहिला. म्हणजे हे झालेलं कार्य कसलं, ऋण कार्य. ओके. बघायचं जर या ठिकाणी समान वजनाचे असल्यामुळं तो पेला पहिल्या किंवा दुसऱ्या नटाकडे खेचला जात नाही, जसा मध्ये तसाच राहतो. यावरून हे झालेले जे कार्य आहे ते कुठलं, शून्य कार्य. किंवा उंचावर ठेवलेलं पाणी, त्याला अनुसरून एक उदाहरण त्यांनी सांगितलं. तेव्हा काय करायचं आहे, 3 कृत्य करायला सांगितले. एक, कडू घ्यायला सांगितलं. आपण कडू घ्यायला काय घ्यायचं, डस्टर. जमिनीपासून टेबलला जमीन पकडून 1 फुटाच्या अंतरावर तुम्ही डस्टर आहात. आता डस्टरमध्ये ऊर्जा आहे. कोण सांगेल कुठली ऊर्जा आहे, कुठली ऊर्जा आहे, स्नायू ऊर्जा आहे. स्नायू ऊर्जा आहे. मी पकडलंय ना डस्टर, स्नायू ऊर्जा आहे. माझ्यातली ऊर्जा कोणामध्ये आहे, डस्टरमध्ये. मी जर डस्टरला सोडलं तर डस्टर इथंच राहील का, काय होणार, तर डस्टर काय होणार, खाली पडणार. म्हणजे जमिनीच्या 5 म्हणजे आपण 5 सेंटीमीटर सांगितले, तर आपण 1 फुटावर पकडलाय आणि मी डस्टरला सोडलं, डस्टर काय झाला, खाली पडला. थांबला का तो, नाही. ठीक आहे. हीच कृती म्हणजे त्याने खाली वाकून जमिनीपासून 1 फुटावर धरायला सांगितलं होतं. आता आपण काय करतोय, उभं राहतो आणि जरा उंचावर धरतो. ओके. मला सांगा, मी इतक्या उंचावर ठेवला धरलाय, ऊर्जा लावली त्याला, ह्याच्यामध्ये आता ती ऊर्जा साठलेली आहे. साठलेली ऊर्जा जी आहे ती ज्यावेळी तिचं रूपांतर कशामध्ये होणार, गतीजमध्ये होणार, त्यावेळी तिला वेग लागणार, तो डस्टर जमिनीवर पडणार. ओके. जमिनीवर पडला त्यावेळी त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा आहे, स्थितीज. जमिनीवर पडणार त्यावेळी स्थितीज, आणि जमिनीपासून वर कुठंतरी आधांतरी राहणार त्यावेळी पण स्थितीज. जमीन आणि ती वस्तू त्याच्यामध्ये जी गती लागणार आहे त्यावेळी कुठली ऊर्जा असणार आहे, 2 फरक समजते.